एकमेव आमदार शरद सोनावणे यांची घरवापसी निश्चित झाली आहे। आज दुपारी 12 वाजता आमदार शरद सोनावणे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील। मुंबईच्या शिवसेना भवनामध्ये सोनावणेंच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल। शरद सोनावणे हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार आहेत। मनसेचे ते एकमेव आमदार असल्यामुळे मनसे आणि पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जातोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 9 मार्च रोजी पक्षाचा 13वा वर्धापन दिन साजरा केला आणि दुसऱ्याच दिवशी मनसेचे एकमेव आमदार असलेले शरद सोनावणे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय। 3 दिवसांपूर्वीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची व्यक्तिशः भेट घेऊन शरद सोनावणे यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। परवा मनसेच्या वर्धापन दिनाला शरद सोनावणे हे गैरहजर होते। आपण बघतोय मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे हे थोड्याच वेळामध्ये शिवसेनेत प्रवेश करतील। आज दुपारी 12 वाजता त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ते थोड्याच वेळात शिवसेनेत प्रवेश करतील। मुंबईतल्या शिवसेना भवनामध्ये सोनावणेंच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे। सीनियर पॉलिटिकल करस्पॉन्डंट दिनेश दुखंडे माझ्याशी फोनवरून जोडले गेलेले। दिनेश, काय सांगाल, आज दुपारी 12 वाजता आमदार शरद सोनावणे जे मनसेचे एकमेव आमदार होते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, का अधिक माहिती आहे? शैलेजा, मनसेची ही राजकीय घडामोड तशी अपेक्षित होतीच, काही नवीन नाही। कारण गेल्या 4.5 वर्षात मनसेचे आमदार जे एकमेव आमदार आहेत सध्या पक्षामध्ये विधिमंडळात, शरद सोनावणे यांची राजकीय वाटचाल बघितलं तर ते शिवसेना आणि भाजप यांच्या संपर्कात होते। वेळोवेळी ते शिवसेना भाजप यांच्या नेत्यांसोबत वावरताना दिसायचे। त्यामुळे साहजिकच ते शिवसेनेत जाणार की भाजपत जाणार हाच मुद्दा शिल्लक होता। पण आता हा मुद्दाही संपुष्टात आलेला आहे, कारण स्वतः सोनावणे यांनी जी माहिती दिली आहे ते आज दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात पक्षात प्रवेश करत आहेत। याआधी गेल्या बुधवारी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। मनसे सोडण्याची कारणं त्यांना आपल्या पक्षाच्या अध्यक्षांना त्यांनी सांगितलेली आहेत। स्थानिक राजकारणाचा भाग आहे, ज्यात जुन्नर विधानसभा मतदारसंघ ज्याचं ते प्रतिनिधित्व करतात, सध्या कडवा संघर्ष किंवा कडवी लढत ही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी आहे। आणि जर स्थानिक राजकारणात टिकाव धरायचा असेल तर आपल्याला शिवसेनेत जाण्याशिवाय पर्याय नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि याची सर्व कल्पना देऊन त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे। पण मनसेतूनही त्यांच्यावर टीका होते आहे। ते विधानसभेत असताना त्यांनी महाराष्ट्राच्या दृष्टीने किंवा एकूणच पक्षाच्या दृष्टीने, मराठी भाषा अस्मितेच्या दृष्टीने, प्रादेशिक अस्मितेच्या दृष्टीने कुठलाही विषय मांडला नाही आणि मनाने ते पक्षात नव्हते। कार्यकर्त्यांची कामं आपल्या पद्धतीचे काही संकेत किंवा अशा पद्धतीच्या काही प्रतिक्रिया या मनसे नेते पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होताना दिसत आहेत। आज शरद सोनावणे हे पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत आहेत। मला आठवते की गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने जेव्हा त्यांना तिकीट नाकारलं होतं त्यावेळेस अशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन त्यांनी कृष्णकुंज राज ठाकरेंचं निवासस्थान आहे त्याच्या बाहेर केलं होतं। आज पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून ते उद्धव ठाकरे यांना आकर्षित करू पाहत आहेत। आणि लोकसभा निवडणुकीचंही राजकारण आहे। शिरूरमध्ये स्वतः डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि ती पोकळी भरून काढण्याकरता जुन्नरमध्ये यांचा सोनावण्यांचा प्रवेश करून घेतला आहे का? कारण शिवाजीराव आढळराव पाटील यांना कोल्हे यांचं तसं आव्हान वाटू लागलं आहे का? पण एक मुद्दा हाही उपस्थित करण्यात येतो आहे की जर सोनावणे पुन्हा शिवसेनेत आले तर त्यांचा तितकासा मार्ग सुपर असेल असं निश्चित म्हणता येणार नाही। कारण स्थानिक शिवसैनिकांचाही त्यांना तेवढाच विरोध आहे, कारण 2014ला त्यांनी शिवसेना सोडून मनसेत प्रवेश केला होता। तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि शिवसैनिक आणि सोनावणे यांचं मनोमिलन उद्धव ठाकरे कसं घडवून आणतात आणि या कार्यक्रमात ते नक्कीच म्हणतात। एकंदरीत उद्धव ठाकरे आता या सगळ्या गोष्टींचं मनोमिलन कसं घडवून आणतात हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भातल्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेणारच आहोत। तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।